नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल। आजची कहाणी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात एक तालुका आहे शेवगाव। त्या तालुक्यात एक गाव आहे मुंगी। 12 ऑगस्ट 2025ला या गावात गोदावरी नदीजवळ एका शेताच्या मेढेवर एका माणसाचा मृतदेह दिसून आला। मुंगी गावच्या पोलीस पाटीलने लगेच याची माहिती शेवगाव पोलिसांना दिली। सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार अचानक मृत्यू समजून गुन्हा दाखल केला आणि नंतर तपास सुरू केला। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ह्या कठीण केसचा तपास स्थानिक क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना दिला। आदेश मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली। शेवगाव पोलीस आपल्या रीतीने तपास करत होते आणि क्राईम ब्रांच पण वेगळाच तपास पुढे नेत होते। पोलीस पथक जागेवर पोहोचले आणि मृतदेह नीट पाहिला। तपासात असं समजले की मृताच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा आहेत। आसपासच्या शेतकऱ्यांकडे विचारपूस केली पण तिथून काही जास्त माहिती मिळाली नाही। पण स्थानिक क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि त्यांच्या टीमच्या नजरेला एक महत्त्वाची गोष्ट लागली। मृताच्या हातावर सचिन नाव गोंदलेले होते। मृतदेह गोदावरी नदीच्या वाहत्या भागात सापडला होता आणि ही नदी पैठणवरून जात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाते। या कारणाने पोलिसांना शंका आली की मृताचा संबंध पैठण किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला असू शकतो। या धाग्याच्या आधारावर पोलीस पथकाने पैठणपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चौकशी सुरू केली की कुठल्या सचिन नावाचा माणूस हरवलेला आहे का। मृताच्या हुलियाला मिळता जुळता माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला गेला। त्याच वेळी पोलिसांना समजलं की छत्रपती संभाजीनगरमधल्या हारसूल पोलीस स्टेशनला एक हरवलेली तक्रार नोंदवली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्या तक्रारीत लिहिलेल्या हरवलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा पत्ता लावला आणि त्यांच्याकडे चौकशी केली। तपासाच्या दरम्यान घरच्यांनी मृतदेहाचे कपडे आणि उरलेले सामान बघून ओळख केली। समजलं की मृताचे नाव सचिन पुंडलिक ओताडे असून वय वर्ष 32 आहे, जो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कोलठाण गावचा रहिवासी होता। पोलिसांनी खूप प्रयत्नानंतर त्याची ओळख पक्की केली। कुठल्याही केसमध्ये मृताची खरी ओळख करणं हा मोठा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। ओळख निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा भाऊ राहुल पुंडलिक ओताडेकडे शांत वातावरणात चौकशी सुरू केली। क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी आता प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन लहान सहान बाबी पण तपासत होते आणि माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते। सचिन ओताडेचा भाऊ राहुल याने पोलिसांना सांगितलं की तो स्वतः शेती करतो। घरात त्यांचे वडील पुंडलिक, आई जनाबाई, पत्नी जिजाबाई, भाऊ सचिन, वहिनी भक्ती हे सर्वजण एकत्र राहतात। परिवाराचा गुजारा शेतीवरच चालतो। सचिनला 2 लहान मुलं देखील आहेत। सचिन 11 जुलै रोजी गुरुवारी दुपारी सुमारे 12:30 मोटरसायकल घेऊन घराबाहेर पडला होता। त्याने कुणाला काही सांगितलं नव्हतं आणि परत पण आला नाही। घरच्यांनी आणि भाऊ राहुलने आसपास सगळ्या ठिकाणी शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही। शेवटी बराच वेळ प्रतीक्षा आणि काळजी केल्यानंतर सचिनचे वडील पुंडलिक हरिभाऊ यांनी 4 ऑगस्ट 2025 रोजी हारसूल पोलीस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार नोंदवली। शेवगाव पोलीस ठाण्यात हा प्रकार सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवला गेला होता, पण मृताची ओळख सचिन ओताडे म्हणून झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी हळूहळू सविस्तर बोलणे सुरू केले। या अनुषंगाने कुटुंबियांबरोबरच त्याचे काही जिवलग मित्रमंडळी यांच्याशीही चर्चा करण्यात आली। तेव्हा हे समोर आले की सचिनचा छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागातील कॅनोट प्लेस येथे राहणारी भारती रवींद्र दुबे हिच्यासोबत मागील 4 वर्षापासून संबंध होता। पोलिसांना हे देखील समजले की भारती दुबेचे इतर पुरुषांसोबतही संबंध होते। त्यामुळे सचिन आणि भारती यांच्यात नेहमी भांडणं होत होते। या माहितीनुसार पोलिसांना संशयाची दिशा मिळाली। भारती दुबे छावा संघटनाची महिला प्रदेश अध्यक्ष होती आणि सचिन ओताडे हाही त्याच संघटनेत शहराध्यक्ष होता। त्यामुळे पोलिसांनी या दिशेने लक्ष केंद्रित करून एक पथक छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागातील कॅनोट प्लेस येथे पाठवले। पथक जेव्हा भारतीच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा तेथील दरवाजा बंद होता आणि तिचा मोबाईल फोनही बंद होता। यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर मार्गांनी माहिती जमा करायला सुरुवात केली। हळूहळू असे समोर आले की भारतीला तिचा साथीदार अफरोज खान बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेड परिसरात सोडून गेला होता। पोलिसांनी वेळ न घालवता थेट साखरखेडकडे मोर्चा वळवला। तेथे एका शेतामध्ये असलेल्या बंगल्याला 4ही बाजूंनी पोलिसांनी घेरले। दरवाजावर टकटक केल्यावर जो व्यक्ती आपल्या घराबाहेर आला तो दुसरा कोणी नसून भारती दुबेचा चुलत भाऊ दुर्गेश तिवारी होता।
पोलिसांनी दुर्गेश आणि आत असलेल्या भारती दुबे दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। सुरुवातीला दोघेही टाळाटाळ करत राहिले आणि पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू लागले, पण जेव्हा पोलिसांनी पुरावे आणि दबाव त्यांच्या समोर ठेवले तेव्हा अखेर दोघेही खचले आणि संपूर्ण सत्य कबूल केले। भारती दुबे मूळची जालना जिल्ह्यातील जाफराबादची रहिवासी होती। अंदाजे 4-5 वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झाला होता। तिचा एक मुलगाही आहे, परंतु तो आपल्या नातेवाईकांकडे राहतो। खरं तर तिचं नाव भारती दुबे होतं, पण ती अनेकदा लोकांसमोर स्वतःला भारती पाटील म्हणून सांगत असे। ती छावा संघटनेच्या महिला प्रकोष्ठाची प्रदेश अध्यक्षा होती, तर सचिन ओताडे हा संघटनेचा शहराध्यक्ष होता। संघटनेच्या कामकाजादरम्यान सचिन नेहमी भारतीला मदत करत असे। हळूहळू त्याची जवळीक वाढली आणि त्यांचे नाते मैत्रीपलीकडे जाऊन प्रेम संबंधापर्यंत पोहोचले। मनाने जवळ आल्यानंतर दोघांनी एकमेकांशी शारीरिक संबंधही ठेवले। सचिन ओताडे विवाहित होता, त्याची पत्नी भक्ती आणि त्याला 2 मुलेही होती। तरी देखील गेल्या 4 वर्षापासून त्याचे आणि भारती दुबेचे संबंध सुरू होते, पण भारती सचिनशी पूर्णपणे विश्वासू नव्हती। तिचे इतर अनेक पुरुषांशी संबंध होते। याच कारणामुळे सचिन आणि भारती यांच्यात नेहमी वाद होत आणि त्यांच्या नात्यात कायम तणाव राहायचा। 31 जुलै 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेस येथील फ्लॅटमध्ये एका लग्न समारंभाचे काम संपवल्यानंतर सर्वजण तिथे जमा झाले। त्यावेळी फ्लॅटमध्ये भारती दुबे, सचिन ओताडे आणि दुर्गेश तिवारी उपस्थित होते। नेहमीप्रमाणे त्यांना दारू पिण्याची इच्छा झाली। दुर्गेश बाहेर जाऊन दारू घेऊन आला। स्नॅक्स टेबलवर ठेवून त्यांनी दारूच्या बाटल्या उघडल्या। जसा जसा नशा वाढत गेला तसा तसं वातावरण गरम होत गेलं। भारती पूर्णपणे नशेत होती आणि सचिनवर लग्नासाठी दबाव आणू लागली। सचिनने तिला अलगद नकार दिला आणि तिच्या इतर पुरुषांसोबत असलेल्या नाजायज संबंधाबद्दल टोमणे मारले। यामुळे दोघांमध्ये भांडण सुरू झाले। अशा गोंधळात भारतीने आपला मित्र अफरोज खान याला फोन करून बोलवलं। अफरोज जवळच होता, त्यामुळे तो लगेचच तिथे पोहोचला। तेव्हापर्यंत सगळेच नशेत होते आणि वाद सुरू होता। दरम्यान दुर्गेश तिवारीने चाकू आणला आणि सचिनचा गळा चिरला। प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे सचिन तिथेच कोसळला। तो वेळ साधारण रात्री 10:30चा होता। यानंतर सर्वजण चर्चेत पडले की आता शवाचे काय करायचे। उशिरा रात्री त्यांनी सचिनचा मृतदेह एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकून घट्ट बांधून टाकला। त्यानंतर सचिनचा मृतदेह अफरोजच्या कारमध्ये ठेवून त्याला ठिकाणावर लपवण्यासाठी पैठणच्या दिशेने नेण्यात आले। पहाटे साधारण 2:30 वाजता पैठण पुलावरून सचिन ओताडचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून देण्यात आला। त्याचसोबत ज्या चाकूने त्याचा गळा कापला होता तो चाकूही नदीत फेकून देण्यात आला। यानंतर तिघे जालना जिल्ह्यातील साखरखेड येथे पोहोचले। तिथून अफरोज खान फरार झाला। मात्र भारती दुबे आणि तिचा नातेवाईक दुर्गेश तिवारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले। या प्रकरणात सचिन ओताडेचा भाऊ राहुल ओताडे यांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि त्यांची टीम तपास करीत आहे। मित्रांनो, ही होती आजची सत्य घटना सचिन ओताडे खून प्रकरणाची। एका चुकीच्या नात्याने, चुकीच्या निर्णयाने किती मोठा परिणाम होऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे। पोलिसांच्या सततच्या तपासामुळे अखेर आरोपींना अटक झाली आणि प्रकरण उघडकीस आलं। जर तुम्हाला ही क्राईम स्टोरी आवडली असेल तर आमच्या क्राईम स्टोरी टेलर 1 या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा। धन्यवाद।